मी डॉक्टर संतोष बाबरे. मी तुम्हाला आजच्या या माझ्या व्याख्यानामध्ये महाराष्ट्रातील एक साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी अशा विविध अंगाने युक्त अशा थोर व्यक्तिमत्वाची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी एका वंचित उपेक्षित कुटुंबामध्ये, सध्याच्या म्हणजे मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. या कालखंडामध्ये एकीकडे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट रोजी निधन, तर दुसरीकडे एका साहित्यिक क्षेत्रामध्ये आपलं ज्यांनी अजरामर नाव केलं अशा थोर साहित्यिकाचा, शाहिराचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी विविध पैलू त्यांचं दर्शन आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसते. केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेलं हे व्यक्तिमत्व, तेथील अस्पृश्यतेचे चटके मिळाल्यानंतर त्यांनी शाळेला रामराम ठोकला आणि आपल्या वडिलांची कितीतरी इच्छाशक्ती असली की आपल्या मुलानं शिकावं आणि आपल्यावर जे दिवस आले ते वेळ आपल्या मुलावर येऊ नये अशी वडिलांची प्रचंड इच्छाशक्ती होती. परंतु या अस्पृश्यतेचे चटके लाभलेल्या अण्णाभाऊंनी या शाळेकडे पाठ फिरवली आणि आपल्या वडिलांसोबत मुंबईचा रस्ता धरला. त्या काळामध्ये अण्णाभाऊ हे आपल्या वडिलांचे बोट धरून 300, 350, 400च्या आसपास अंतर कापून जवळजवळ 3 आठवडे हे कुटुंब पायी वाटत चालत जाऊन मुंबई गाठली आणि या मुंबईच्या मार्गामध्ये त्यांनी अनेक कष्टाची कामं केली आणि शेवटी मुंबईमध्ये जाऊन यांचं व्यक्तिमत्व जे आहे, लाल बावटेशी तिथे संबंध आला आणि अण्णाभाऊंच्या लेखणीला मुंबईमध्ये धार चढत गेली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊंनी जे लिखाण केलेले आहे ते लिखाण एका चहाच्या टपरीवर त्यांचं हे लिखाण, त्यांची कविता ऐकल्यानंतर लोक प्रभावित होऊ लागले आणि अण्णांची कीर्ती सर्वत्र दूर पसरू लागली. अण्णाभाऊंचं लिखाण, अण्णाभाऊचं साहित्य हे पारंपरिक, स्वप्नरंजक नसून ते तत्कालीन कष्टकरी, श्रमकरी, शोषित शेतकरी यांच्या घामाच्या व्यथा कथा सांगणाऱ्या, त्यांच्या श्रमाचं महत्त्व सांगणाऱ्या, कष्टकरी श्रमिकांच्या ज्या वेदना आहेत त्या जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या होत्या. म्हणजे अण्णाभाऊंनी जे लिहिलं ते त्यांनी नुसतं कल्पनेला पंख लावून ते
या आभासमय या कल्पना विश्वात रमणारं नसून ते सर्वसामान्य जनतेची आर्थिक शोषण आहे, सामाजिक शोषण आहे, धार्मिक शोषण आहे. या शोषणावर त्यांनी प्रहार घातले गेले. अण्णाभाऊंचं लेखन जे आहे ते पुरुषांचा स्वाभिमान, स्त्रीचं चारित्र्य आणि देशाचं स्वातंत्र्य अशा त्रयसूत्रांनी अण्णाभाऊंचं साहित्य हे नटलेलं होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं योगदान अतिशय मोलाचं आहे. शाहीर अमरशेख गव्हाणकर आणि अण्णाभाऊसाठी या त्रयींनी लालबावठा पथकाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा अधिक तीव्र केला. अण्णाभाऊंनी जी लावणी लिहिलेली आहे, जी छक्कड लिहिलेली आहे, ती छक्कड आजसुद्धा ऐकली तर अंगावर रोमांचकारी उठणारी अशी ती छक्कड होती. या छक्कडमध्ये माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती काहिली, यामधून अण्णांनी जे मुंबई जी आहे त्या मुंबईपासून जे बेळगाव कारवार हा 20 लाख लोकसंख्या असलेला जो भाग आहे, जो प्रदेश आहे, तो मुंबईपासून तो विलग कसा आहे याचा विरह एक प्रकारे या छक्कडमधून अण्णाभाऊंनी सांगितलेले आहे. अण्णाभाऊंची जे साहित्य आहे फक्त स्त्रीच्या सौंदर्यावर, तिच्या लावण्यावर आधारित नव्हतं, तर स्त्रीचे चारित्र्य, त्याचं शील जपणारं होतं, त्याचं महत्त्व सांगणारं होतं. अण्णांच्या साहित्यामधील जो नायक होता किंवा नायिक होता त्या रडणाऱ्या नव्हत्या, तो रडणारा नव्हता, तो लढणारे होते. ते नैराश्यग्रस्त नव्हते, तर ते आशावादी होते. कथेचा शेवट हे अण्णाभाऊचा नायक जो आहे तो यशस्वी होणारा आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारा, हिमतीने धैर्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा असा अण्णांचा जो नायक होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे तो हिम्मतवान लढणारा होता, स्वाभिमान होता. अशा प्रकारे अण्णाभाऊंनी साहित्याची उंची वाढवलेली आहे. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे हे नाव सर्व 7 समुद्राकडे पलीकडे जाऊ लागलं. रशिया, मॉस्को, बर्लिन या देशामध्ये अण्णाभाऊंना मोठ्या आदराने बोलवण्यात येऊ लागलं. आणि अण्णाभाऊंनी तिथे बर्लिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोवाडा आहे त्या पोवाड्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे अख्ख्या विश्वाला, जगाला माहिती करून देणारा तो पहिला शाहीर ठरला. 1.5 दिवस शाळेत जाणारा हा साहित्यिक, हा लोकशाहीर, हा कवी, हा लेखक, कथाकार, कादंबरीकार, ज्यांच्यात 35 कादंबऱ्या, 14 लघु संग्रह, छक्कड, लावण्या, गण, गवळण, पोवाडे अशा कितीतरी त्यांनी विविध, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व एक कवी किंवा एक साहित्यिक असं नव्हतं, तर साहित्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. तर अण्णाभाऊ साठेंनी आपलं संपूर्ण आयुष्य या धारदार लेखणीतून तत्कालीन समाज जो आहे तो जागृती करण्याचं, कर्मकांड, अंधश्रद्धा, नैराश्य यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या लेखणीचा, आपल्या साहित्याचा, एक साहित्याला एक मोठी उंची देण्याचं काम केलं गेलं. तमाशाला पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, जो
संकुचितपणाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलून या तमाशाला लोकनाट्य स्वरूप देऊन अण्णाभाऊंनी या लोकनाट्याच्या माध्यमातून या तमाशाची रूपांतर लोकनाट्यात करून एक त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी सुरुवातीच्या काळामध्ये तमाशामध्ये जे सुरुवातीचे नमन केलं जात होतं ते गणेशाला, देवदेवतांना नमन केलं जात होतं, परंतु अण्णाभाऊ साठेंनी याला वेगळं स्वरूप म्हणजे छत्रपती शिवरायांचं थोर व्यक्तिमत्वांचं स्मरण करून या लोकनाट्याची सुरुवात केली. हे एक त्यांचं वेगळेपण म्हणावं लागेल. अण्णाभाऊ साठेंनी ज्यावेळेस मुंबईमध्ये 1958च्या दरम्यान दलित साहित्य संमेलन भरलं, त्या संमेलनामध्ये त्यांना उद्घाटनापर आपलं जे भाषण केलं त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण त्यांचं वक्तव्य होतं की ही पृथ्वी जी आहे हे शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिक आहे, कष्टकरी आहे, बहुजन आहे, यांच्या कष्टावर, यांच्या श्रमावर ही पृथ्वी तरली आहे. म्हणजे हे विश्व जे आहे या विश्वनिर्मितीमध्ये श्रमिक, शेतकरी, कष्टकरी यांचं योगदान आहे, हे प्रसिद्ध वक्तव्य त्यांनी केलं. अशा प्रकारे मुंबईचं वर्णन करत असताना समाजशास्त्रीय सिद्धांत अण्णाभाऊ साठे सांगतात की जे श्रीमंत सेलिब्रिटी लोक आहेत, धनदांडगे आहेत, राजकर्ते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, हे सर्व हे जे अभिजन वर्ग जे आहे मुंबईच्या हिलबार टेकडीवर राहतात आणि जे कष्टकरी, जे बहुजन, शोषित, पीडित सर्व जे समाज आहे तो म्हणजे परळबागेत राहतो. अशा प्रकारे अण्णाभाऊंना जी मुंबई दिसली त्याचं वास्तव चित्रण, श्रमिकांचं, कष्टकऱ्यांचं जीवन दिसलं आणि इतर जे साहित्यिक लेखक आहेत त्यांना अभिजन लोकांची उंची राहणीमान त्यांना दिसलं अण्णाभाऊंना. आणि अण्णाभाऊंनी कल्पना विश्वात कधी रमले नाहीत, तर ते ज्यांनी पाहिलं, अनुभवलं, सोसलं ते त्यांनी त्यांच्या लिखाणाचा विषय असायचा. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचा तर गौरव केला, त्यांना श्रद्धास्थान मानलं. त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील, श्रीपाद अमरू डांगे जी वीर फकीरा आहे या वीर फकीराला आपलं गुरुस्थानी मानून त्यांना वंदन केलं. अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराचा किंवा आंबेडकरवादाचा प्रभाव त्यांच्यावर शेवटच्या कालखंडामध्ये दिसून येतो आणि म्हणून त्यांनी जी फकीरा कादंबरी जी लिहिली, जी महाराष्ट्र शासनाने तिचा गौरव केला, जगातील अनेक भाषातून त्यांच्या साहित्याचं, या फकीराचं आणि त्याचबरोबर अनेक साहित्य कृतींचं भाषांतर झालं. डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी ते म्हणतात की जग बदलून घालून गाव, सांगून गेली मला भीमराव. अशा फकीरा ही कादंबरी आंबेडकरांच्या विचाराला, त्यांच्या कार्याला त्यांनी अर्पण केली गेलेली आहे. अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर मार्क्सवादाचा सुद्धा प्रभाव होता आणि म्हणूनच त्यांनी त्यांची सुरुवातीची जी कालखंड पाहिला तर ते मार्क्सवादाकडे जास्त वळल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि अशा प्रकारे अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे या लढ्यामध्ये संपूर्ण विदर्भ असेल, अमरावती असेल, कोकण असेल, या संपूर्णमध्ये लाल बावट्याच्या पथकानं मोठ्या प्रमाणामध्ये एक जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे. भाऊ फक्त एक डब वाचवणारे, गाणारे असं त्यांच्याकडे न पाहता की त्यांचा एक पाय रंगमंचावर आणि दुसरा पाय जेलमध्ये होता. अनेक प्रकारे अनेक वेळा त्यांना तुरुंगवास झाला. कारण का
बालपणापासूनच त्यांच्या जीवनावर फकीरा या ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा तत्कालीन एक क्रांतिकारकच म्हणावा लागेल. त्याच्या विचाराचा प्रभाव होता. त्याचं बाळकडू अण्णाभाऊंना मिळालं होतं. क्रांतिसिंह नाना पाटलांना लहानपणीच ज्यावेळेस क्रांती नानासाहेब पाटलांच्या पाठीमागे पोलीस लागले होते त्यावेळेस वाट दाखवण्याचं अण्णाभाऊ साठेनं काम केलेले आहे. अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस कोल्हापूरच्या खासबाग मैदानामध्ये ही छक्कड त्यांनी गायली त्यावेळेस तत्कालीन दिग्गज असे नेते महाराष्ट्राचे प्रबोधनकार ठाकरे असतील, के.सी. आत्रे असतील, तत्कालीन दिग्गज नेते समोरच्या रांगेत बसलेले असताना या 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये गेलेल्या या शाहिराणी सर्व महाराष्ट्रीय जनतेचे मनं जिंकली होती. त्यांच्या गळ्यातील ताईद बनलेल्या ह्या अण्णाभाऊ साठे यांचं जे साहित्य आहे आज त्यांच्यावर अनेक विद्यार्थी संशोधक एम.फिल PhD करत आहेत. त्यांच्या साहित्याचा अभ्यास होत आहे. परदेशातील विद्यापीठामध्ये या साहित्याचा अभ्यास होत आहे. अशा अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रावर थोर उपकार केलेले आहेत. प्रचंड असं त्यांचं लेखन साहित्य आजसुद्धा प्रेरणादायक आहे, चिरकालीन ठरणार आहे. के.सी. आत्रे अण्णाभाऊ साठेंचे फार जिवलग मित्र होते. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे या चिराग नगरमध्ये झोपडपट्टीत राहत असताना के.सी. आत्रे त्यांच्याकडे सहज आले होते आणि अण्णाभाऊ साठेंना म्हणले, अण्णाभाऊ काय असं तुम्ही झोपडीमध्ये असं बिळामध्ये लपून बसला, जरा बाहेर या की, असं एक मिस्किलपणे आपला जवळचा मित्र म्हणून त्यांनी वक्तव्य केले होतं. त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी तडकाफडकी उत्तर दिलं की बिळात बसलेला उंदीर नसून वारणीच्या बिळातील वाघ आहे, असं थोडं उत्तर अण्णाभाऊंनी दिलं. अण्णाभाऊंनी ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन भारताचे पंतप्रधान रशियाला भेट दिल्यानंतर विमानतळावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की डू यू नो द अण्णाभाऊ साठे, राज कपूर. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधानांनी म्हणले की आय नो राज कपूर बट आय डोंट नो द हु इज अण्णाभाऊ साठे. त्यावेळेस ते भारतात परत आल्यानंतर पंतप्रधानांनी तत्कालीन मंत्र्यांना विचारणा केल्या असता यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून, लता मंगेशकरांच्या माध्यमातून चौकशी केली असता की हा मराठी नाव आहे आणि हा मराठी माणूस असणार. आणि यशवंतराव चव्हाण कर्वे पंडित जवाहरलाल नेहरूंनी अण्णाभाऊ साठेंना भेटण्याची निरोप दिला. अण्णाभाऊ साठेंना निरोप आला की पंतप्रधान पंडित नेहरू आपल्याला बोलवत आहेत. त्यावेळेस अण्णाभाऊंनी सांगितलं की मी त्यांना भेटू इच्छित नाही, त्यांची भेटण्याची मला इच्छा आहे. मग त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांच्याकडे जाणार नाही. म्हणजे तडकाफडकी स्वाभिमानाने उत्तर देणारा. आजच्या परिस्थितीत ते विचार केला असता तर कोणी लेखक साहित्यिकाला सांगितलं असतं तर अशी परिस्थिती राहिली असते का, तर याच्या उलट परिस्थिती दिसली असती. म्हणजे इतका स्वाभिमानी हा लेखक, हा साहित्यिक, हा कवी, हा शाहीर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. असं सांगितलं तर नंतरच्या पिढीला विश्वास बसणार नाही. अशा प्रकारचं साहित्य जे आहे मित्रांनो, की मुंबई कुणाची यावर सदाशिव पेठेमधून मुंबई कुणाची हे ज्यावेळेस साहित्य कृती बाहेर आली त्यावेळेस त्याला उत्तर म्हणून माकडीचा मळा दिला.
अण्णाभाऊंनी. आणि मुंबईच्याबद्दल, मुंबई कुणाची हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अण्णाभाऊंनी एका प्रश्नवजा जलसामध्ये सांगितले की मुंबई कुणाची. तर जसं गरुडाला पंख, जसं वाघाला नख, तसं मुंबई मराठी माणसाची. जसं गरुडाला पंख शोभतात, वाघाला आपली आयाळ शोभते, नागाला जसा फणा शोभतो, तशी मुंबई ही महाराष्ट्राला, मुंबई ही महाराष्ट्राला शोभते. अशा प्रकारे त्या काळामध्ये मित्रांनो मुंबईच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी हा स्वातंत्र्यलढा तीव्र करण्याचा प्रयत्न केला, जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अत्रे यांचं मराठा आणि तत्कालीन युगांतर वृत्तपत्रामधून प्रचंड प्रमाणे संयुक्त महाराष्ट्राविषयी लिखाण केलं जात होतं. स. का. पाटील, मोरारबाई देसाई हे त्या काळामध्ये अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राची एक धास्ती बसत होती. परंतु ते अत्रे हे अण्णाभाऊ साठेंचे प्रचंड चाहते होते, जिवलग मित्र होते. तर मित्रांनो अण्णाभाऊ साठेंनी फक्त ते साहित्यिक, कवी, लेखक, शाहीर इतकेच नव्हते, तर ते उत्तम कलाकार होते. ते उत्तम वादक ते वाजवायचे. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे हे उत्तम कलाकार होते, त्यांच्या अनेक त्यांचे जे नाटक असतील, त्यांच्या कादंबऱ्या आहेत, त्याच्यावर तत्कालीन प्रचंड असे प्रसिद्ध चित्रपट निघाले. एकूण 7 चित्रपट ह्या अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यावर झालेले मित्र. आणि ते उत्तम कलाकार सदोहते होते. विरोधी पक्षाची किंवा विलनची जी भूमिका आहे ते बजावत असताना अक्षरशः लोक तिथं त्या रंगमंचावर जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस अण्णाभाऊ साठे हे त्यांना खूप आनंद व्हायचा की मी यशस्वी झालेलो आहे. अशा प्रकारे अत्यंत असं जे अण्णाभाऊंची जे व्यक्तिमत्व होतं, तर त्यांचे पाणीदार डोळे होते मित्रांनो, नाक सडसडीत होतं. रंग जो आहे तो काळा जरी असला तर आपण म्हणतो की सध्याच्या ब्लॅक ब्युटी, त्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो की हा कणखर मनाचा हा शाहीर, साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार यांनी जवळजवळ अण्णाभाऊ साठेंना हा मॅजिम गॉर्की, भारतातील मॅजिम गॉर्की असं त्यांना तत्कालीन उपाधी दिली गेली. परदेशामध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जरी तरी मायभूमीमध्ये त्यांची उपेक्षा साहित्याच्या क्षेत्रामध्ये झाल्याची आपल्याला दिसते आहे. अशा प्रकारे अण्णाभाऊ साठेंच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी, पैलूविषयी बरेचसे काही आता ग्रंथसंपदा बाहेर येत आहे. परंतु सबाल्टर्न इतिहासाचा विचार केला असता आपल्याला असं दिसून येईल की अण्णाभाऊ साठेवर जे संशोधन व्हायला पाहिजे, लिखाण व्हायला पाहिजे, असा उपेक्षित, इतिहासापासून दुर्लक्षित असलेला असा हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील महानायक, साहित्य क्षेत्रातील एक महनीय व्यक्तिमत्व आजसुद्धा दुर्लक्षित आहे. तर अशा अण्णाभाऊ साठेंचं आजसुद्धा विविध अंगांनी संशोधन झालं पाहिजे, लिखाण झालं पाहिजे अशी खंत वाटते आहे. अशा या थोर साहित्यिक, शाहीर, मार्क्सवादी विचाराच्या शोषित वंचितांचा आवाज सातासमुद्राकडे पोहोचणाऱ्या अण्णाभाऊ साठेंनी ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, त्यावेळी 16 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंनी म्हणले की देशातील बहुसंख्य जनता ही जरी उजवी असली, श्रीमंत असली, तरी त्याच्यापेक्षा जास्त संख्येने असलेली जी संख्या आहे, बहुजन संख्या आहे, ती उपेक्षित, वंचित आहे, शोषित आहे, अर्ध उपाशी आहे. आणि म्हणून
भारताला जरी स्वातंत्र्य मिळाले, या देशाला स्वातंत्र्य जरी मिळाले, तरी ही अर्धी जनता ही उपाशी आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले, तर त्या दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1917 रोजी प्रचंड असा जनसमुदाय घेऊन, मोर्चा घेऊन अण्णाभाऊ साठेंनी गर्जना दिली की ये देश की आज़ादी झूठी है, ये देश की आज़ादी झूठी है. अशा प्रकारचा एक त्या काळातला प्रचंड असा मोर्चा अण्णाभाऊ साठेंच्या नेतृत्वाखाली काढला आणि अण्णाभाऊ साठेंनी ललकार दिला की देश की आज़ादी झूठी है, ये देश की जनता भूकी है. अशा प्रकारे हा तडफदार आणि वास्तववादी लिखाण करणारा साहित्यिक, लेखक, कथा कादंबरीकार अण्णाभाऊ साठे आयुष्याच्या सरतेशेवटीमध्ये अत्यंत चिरागनगरीच्या झोपडीमध्ये दारुण्यावस्थेत असा त्यांचा आपल्याला मृत्यू झाल्याचा दिसते आहे. अण्णाभाऊ साठेंच्या मृत्यूनंतर काही त्यांची मंडळी, पत्रकार ज्यावेळेस त्यांच्या पत्नीला विचारलं की अण्णाभाऊंच्या निधनानं, मृत्यूनं की महाराष्ट्रातील तमाम जनता खूप दुःखमय झाली आहे, शोकाकुल झालेली आहे, आपणास काय वाटतं आहे. त्यावेळेस त्यांच्या पत्नीनं सांगितलेलं जे वाक्य आहे अतिशय वेदनादायी आहे की अण्णाभाऊ साठे हे गेलेले माझे पती हा गेल्याचं मला दुःख आहे, परंतु तुम्ही जेवढं दुःख म्हणताय तेवढं दुःख नाही आहे. कारण का अण्णाभाऊ साठे हे स्वतःच्या संसारासाठी, घरासाठी ते जगले नाही, तर अखंड महाराष्ट्रासाठी जगले, अखंड महाराष्ट्रासाठी मेले. अण्णाभाऊ साठे जन्मले दारिद्र्यामध्ये, जीवन गेले त्यांचं दारिद्र्यामध्ये. ते जन्मले पावसात आणि ते निघूनही गेले पावसात. अशा प्रकारे अखंड असं स्वतःसाठी न जगता संपूर्ण या महाराष्ट्राची जगणारा हा असा महान साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं 18 जुलै 1969 रोजी अवघ्या वयाच्या 50व्या वर्षी त्यांचं असा कारुणीमय जे निधन झालं, मृत्यू झाला. अशा या थोर साहित्यिक शाहिराला मानाचा मुजरा. धन्यवाद.